नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। माजी विद्यार्थ्याचा शिक्षकावरती चाकू हल्ला, लिटिल फ्लॉवर शाळेतील धक्कादायक घटना, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल। तर शहर पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्य करण्याचं मनपाचं आवाहन, महापालिकेच्या वतीने पथ विक्रेता निवडणूक तयारी पूर्ण। आता बघूया सविस्तर बातम्या। टीसी घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन माजी विद्यार्थ्याने शिक्षकावरती चाकू हल्ला केल्याची घटना छावणी परिसरातील लिटिल फ्लॉवर शाळेत घडली आहे। सदर प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असल्याने एकच खळबळ उडाली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरात असलेल्या लिटिल फ्लॉवर शाळेमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। शाळेतील एका शिक्षकावरती अल्पवयीन माजी विद्यार्थ्याने चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। टीसी घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन माजी विद्यार्थ्याने शिक्षकावरती चाकू हल्ला केल्याची घटना छावणी परिसरातील लिटिल फ्लॉवर शाळेत घडली। सदर प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे। या हल्ल्यात संबंधित शिक्षक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित विद्यार्थी शाळेतून टीसी अर्थात शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी आला होता। यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर थेट चाकू हल्ल्यात झालं। यापूर्वी शाळेत शिक्षण घेत असताना संबंधित विद्यार्थ्याचे वर्ग शिक्षकांसोबत वाद झाले होते, अशी माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकू विद्यार्थ्याने ऑनलाईन मागवल्याची माहिती समोर आली आहे। ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असल्याने एकच खळबळ उडाली आहे। हल्ला करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सध्या सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र पथ विक्रेता उपजीविका संरक्षण व पथविक्री विनिमय महाराष्ट्र नियम 2016 अंतर्गत दिनांक 25 जुलै रोजी निवडणूक पार पडणार आहे। या अनुषंगाने आज उपायुक्त 2 तथा निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा थेटे यांच्या अध्यक्षतेखाली पथविक्रेता संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली आहे। यावेळी NULMचे प्रकल्प व्यवस्थापक सुरेंद्र पाटील, भरत मोरे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉकर्स युनियनचे राजू हेवराळे, जनसहारा हॉकर संघटनाचे सलीमुद्दीन सिद्दीकी, संघर्ष कामगार संघटना अहमद जलीस, भारतीय बहुजन कामगार संघ प्रशांत गायकवाड, हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटी मंजू भाऊ भाले तसेच आदींची उपस्थिती होती। या बैठकीत निवडणूक प्रक्रिया कशी पार पडणार आहे याची माहिती महापालिकेच्या वतीने तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली। ही निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे व सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिकेच्या वतीने सूक्ष्म नियोजन करण्यात आलं आहे। शहरातील स्थानिक वृत्तवाहिनी, FM रेडिओ यावरती जिंगल स्वरूपात जनजागृती, वर्तमानपत्रातून जनजागृती, रिक्षाद्वारे प्रत्येक प्रभात जनजागृती तसेच सोशल मीडियावरतीही पदाधिकारी व संघटनेचे पदाधिकारी यांचे अपिलीय बाईट्स याद्वारे माहिती देण्यात येणार आहे। ही निवडणूक मनपा शाळेच्या 6 मतदान केंद्र व 20 बूथवरती पार पडणार आहे। यात मनपाच्या भडकल गेट, किराडपुरा, मुकुंदवाडी, प्रियदर्शनी शाळा व सिल्क मिल कॉलनी येथील मनपा शाळा या 6 केंद्रांचा समावेश असणार आहे। या निवडणुकीसाठी 14,098 मतदार असून एकूण 8 पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। सदर निवडणूक ही बॅलेट पेपरवरती होणार असून प्रत्येक मतदाराकडे आधार कार्ड व सर्वेक्षण केलेला युनिक ID नंबर आवश्यक असणार आहे। यानंतरच ते मतदान करू शकतील। उपस्थित संघटना प्रतिनिधींनी ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी वॉर्डातील नगरसेवक यांची मदत घेण्याची सूचना केली आहे। निवडणुकीमध्ये उमेदवारी 2,000 रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे, अशी माहिती सुरेंद्र पाटील यांनी यावेळी दिली। सदर निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे। माजी आमदार संजय केनेकर यांनी महानगरपालिकेचे महापौर समीर राजूरकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शहरातील पाणी पुरवठा व जलनिस्सारण योजनेतील कथित अनियमितता, आर्थिक नुकसान आणि जुनी PMC यश इन्फोटेक यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून दोषींवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत निवेदन सादर केलं। भारतीय जनता पार्टीची भूमिका महानगरपालिका निवडणुकीच्या आधी ज्या पद्धतीने या राज्याचे मुख्यमंत्री महानगरपालिकेच्या कारभाराबद्दलची जी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती, पारदर्शक कारभार महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून व्हावा, या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने
ज्या पद्धतीने प्रशासकीय कार्यकाळात अनागोंदी कारभार या महानगरपालिकेमध्ये झाला होता, त्याचे पडसाद भारतीय जनता पार्टीच्या महानगरपालिकेच्या सत्तेच्या काळात ते दिसून येत आहे. परंतु त्याची नाहक बदनामी आमच्या पदाधिकाऱ्यांची होऊ नये आणि म्हणून एक निवेदन आयुक्तांना, विभागीय आयुक्तांना आणि महापौरांना मी देत आहोत दिलं. आणि त्या निवेदनामध्ये एवढंच आहे की हे निवेदन प्रशासकीय कार्यकाळ असताना ज्या पद्धतीने या महानगरपालिकेमध्ये काही अधिकाऱ्यांनी, काही कन्सल्टंट कंपन्या, PMC, ठेकेदार यांनी हात मिळवणी करून अधिकाऱ्यांशी जे अतोनात नुकसान, आर्थिक नुकसान महानगरपालिकेचं केलं, त्याचे पुरावे आणि मी पत्र सुद्धा महानगरपालिकेला मागच्या 2-3 महिन्यापूर्वी सुद्धा दिलेलं आहे, मागच्या काळातही देत आलेलो आहे. परत एकदा स्मरणपत्र देण्यासाठी ज्या काही PMCनं या पाणी या योजनेचा खऱ्या अर्थानं अतोनात नुकसान केलं, शहराला जे पाणी वेळेच्या आत मिळायला पाहिजे होतं त्याचा कार्यकाळ लांबवण्याचं काम, त्या पाण्यामुळं महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान, हे सगळं ज्या PMCनं, जुन्या PMCने केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि खऱ्या अर्थानं त्यांची चौकशी लावावी. एका खासगी जैन फार्मसी मार्फत पैठण गेट पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्या कारणाने महानगरपालिकेच्या वतीने त्या एजन्सीवरती ₹5,000चा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मनपा उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अधिकारी अनिल जाधव यांच्या सूचनेनुसार स्वच्छता निरीक्षक शेख अनवर यांनी कचरा व्यवस्थापन सुधार करण्यासाठी मनपाने शून्य सहनशीलता नीतीचा स्वीकार केलाय. त्या अंतर्गत एक खासगी जैन फार्मसी मार्फत पैठण गेट पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्या कारणाने ₹5,000 दंडात्मक कारवाई करण्यात आली. कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता नियम सक्तीचे पालन करण्यावर भर दिलाय. एक गंभीर घटना झोन क्रमांक 2 स्थित मेडिकल कचरा नियमांचं उल्लंघन करत मेडिकलचा जैविक कचरा साधारण कचऱ्यात टाकण्यात आला होता. स्वच्छता निरीक्षक यांच्या सदर ही बाब लक्षात आली. त्यांनी मनपा उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या निर्देशानुसार संबंधितांवरती 5,000 दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी स्वच्छता निरीक्षक शेख अनवर शेख दादाभाई, नागरिक मित्र पथक देवीदास सुसर, जनार्दन सांगळे, बालाजी सांगळे, IEC टीमचे नाजराना शेख, जवान नवगिरे ही कारवाई यांनी पार पाडली आहे. गंगापूर तालुक्यातील शरीफपूरवाडी येथे रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेमुळे मानवतेला काळिमा फासणारी घटना मंगळवारी पहाटे घडली आहे. आशाबाई गोरसिंग शहारे यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह घेण्यासाठी आलेली अँब्युलन्स गावातील चिखलमय रस्त्यात अडकली. त्यामुळे मृतदेह गावाबाहेर नेणंही अशक्य होतं. अखेर नातेवाईकांना मृतदेह ट्रॅक्टरमधून स्मशानभूमीकडे न्यावा लागला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या उदासीनतेवरती तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसामुळे गावातील रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात चिखल साचलाय. रस्ता पूर्णपणे खराब झाला असल्यामुळे अँब्युलन्सला गावात प्रवेश करता आला नाहीये. चालकानं प्रयत्न करूनही वाहन चिखलात रुतल्याने अखेरी पर्यायी व्यवस्था करावी लागली. मृत व्यक्तीच्या शेवटच्या प्रवासासाठीही योग्य रस्ता उपलब्ध नसणं ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार शरीफपूरवाडीच्या रस्त्याबाबत अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहे. लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचं लक्ष वेधूनही कोणतेही ठोस कार्यवाही झाली नाही. परिणामी पावसाळ्यात गावाचा संपर्क विस्कळीत होत असून शालेय विद्यार्थी, रुग्ण, गर्भवती महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून तातडीने रस्त्याचं काम सुरू करण्याची मागणी केली आहे. जिवंतपणी त्रास आणि मरणानंतरही सन्मानाने शेवटचा प्रवास करता येत नसेल तर ही प्रशासनाची लाजिरवाणी बाब आहे, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. शरीफपूरवाडीतील ही घटना ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या अभावाचं विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आणणारी ठरली आहे. आता तरी प्रशासन जागं होऊन रस्त्याचं काम युद्धपातळीवरती पूर्ण करणार का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज.
एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, जीएसटी की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हां, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें। साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम, योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी। इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। शहराचा विकास केवळ चांगले रस्ते, उंच इमारती किंवा भौतिक सुविधांमुळे होत नाही, तर शहरातील नागरिकांचं नागरिकशास्त्र, संस्कृती, सामाजिक जाणीव आणि शहराविषयीची आपुलकी ही तितकीच महत्त्वाची असते। छत्रपती संभाजीनगरला विकसित आणि जागतिक स्तरावरती सकारात्मक ओळख मिळवून देण्यासाठी प्रसार माध्यमे व समाज माध्यमांवरील कंटेंट क्रिएटर्स यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन महापौर समीर राजूरकर यांनी केलं आहे। महापौर समीर राजूरकर यांच्या संकल्पनेतून कॉफी विथ मेयर या संवादात्मक कार्यक्रमाचं आयोजन आज स्मार्ट सिटी कार्यालयात करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात शहरातील सुमारे 100 सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर, ट्रॅव्हल व्लॉगर्स, कॉमेडी क्रिएटर्स आणि विविध डिजिटल माध्यमांशी संबंधित प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। यावेळी महापौर राजूरकर म्हणाले की छत्रपती संभाजीनगर शहराचा आत्मा हा त्यांच्या समृद्ध पर्यटन वारशात आहे। शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळांची सकारात्मक माहिती देश विदेशापर्यंत पोहोचवण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे हे सोशल मीडिया आहे। त्यामुळे शहराची चांगली, विश्वासार्ह आणि सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत। कार्यक्रमादरम्यान शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजना, नागरिकांचा सहभाग, स्वच्छता, वाहतूक शिस्त, पर्यटन विकास, सांस्कृतिक जतन आणि डिजिटल माध्यमांची भूमिका यासह विविध विषयांवरती सखोल चर्चा करण्यात आली। सहभागी कंटेंट क्रिएटर्स व ब्लॉगर्स यांनी मांडलेल्या सूचना आणि अपेक्षा महापौरांनी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या। शहराला अधिक सुंदर, विकसित आणि जगासमोर सकारात्मक प्रतिमेसह उभं करण्यासाठी नागरिक, प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमांवरील कंटेंट क्रिएटर्स यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असं आवाहन महापौर समीर राजूरकर यांनी यावेळी केलं। शटर उचकटून मोबाईल दुकानात चोरट्यांनी धुमाकूळ घालत 36 मोबाईल हँडसेट लंपास केल्याची घटना टीव्ही सेंटर परिसरात घडली असून सिडको पोलीस चोरट्यांच्या मागावर आहेत। सदर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे।
छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील संजय गांधी मार्केटमधील एका मोबाईल दुकानात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी केली आहे. दुकानाचं शटर उचकटून तब्बल 36 मोबाईल हँडसेट चोरून नेण्यात आले आहेत. चोरीचा हा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. शटर उचकटून मोबाईल दुकानात चोरट्यांनी धुमाकूळ घालत 36 मोबाईल हँडसेट लंपास केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेत सुमारे 36,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय. सुरेवाडी येथील रहिवासी चैतन नारायण चव्हाण यांचं हे दुकान असून चोरट्यांनी 16 लावा आणि 20 आयटेल कंपनीचे मोबाईल हँडसेट चोरून नेलेत. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत. निराला बाजार नागेश्वरवाडी रस्त्यावरील 400 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरती वॉल बसवण्यासाठी राजकीय दबावतंत्र वापर होत असून यास विषयी स्थगिती देण्यात यावी म्हणून नगरसेविका कीर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी महापौर व आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केला. प्रभाग क्रमांक 17 मधील निराला बाजार नागेश्वरवाडी रस्त्यावरील 400 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरती वॉल बसवण्यासाठी काही राजकीय लोकप्रतिनिधी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याने त्या ठिकाणी प्रशासनाकडून वॉल बसवण्यासाठी तयारी करत असल्याचं लक्षात येताच या भागातील नगरसेविका कीर्ती शिंदे आणि स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेच्या मुख्यालयाकडे धाव घेत महापौर समीर राजूरकर आणि मनपा आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं. या निवेदनात त्यांनी म्हटलंय की नागेश्वरवाडी परिसरातील सुंदरनगर, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी व इतर भाग सुमारे 8 ते 10,000 लोक संख्या असलेल्या वसाहतीमध्ये सकाळी 6 ते 4 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा केला. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने संपूर्ण भागात जास्त वेळ वाढवून दिलाय. तरी काही राजकीय मंडळी मनपा अधिकाऱ्यांवरती दबाव टाकून निराला बाजार नागेश्वरी वाडी येथील जलवाहिनीवरती वॉल टाकण्याची मागणी करत आहे. या अगोदर सुद्धा जी श्रीकांत आयुक्त असताना अशाच प्रकारे दबाव तंत्र वापरण्यात आलं होतं. त्यावेळी तत्कालीन आयुक्त जी श्रीकांत यांनी याविषयी स्थगिती दिली होती. तशीच यावेळी सुद्धा राजकीय दबावाला बळी न पडता प्रशासन स्थगिती द्यावी अशी मागणी घेऊन नगरसेविका शिंदे आणि नागरिकांनी महापौर समीर राजूरकर व आयुक्त अमोल येडगे यांना निवेदन सादर केलं. यावेळी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी सुद्धा आयुक्त दालनात नागरिकांची भेट घेऊन त्यांना सुद्धा मागणी केली. मनपा प्रशासनाकडून जलवाहिनीवरती वॉल बसवण्याचा प्रयत्न झाल्यास नागरिकांच्या वतीने मनपासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. याविषयी मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी वाढीव पाणी पुरवठा झाल्यानंतर निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं असल्याची माहिती नागरिकांच्या वतीने देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 17 मधून महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, कीर्ती शिंदे यांच्यासह भाजपचे पॅनल निवडून आले आहे आणि महापौर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या सत्ताधारी पक्षातील नेते मंडळीच्या प्रभागातच जलवाहिनीवरील वॉलवरून राजकीय वातावरण तापलं असल्याचं चित्र दिसून येत आहे. घाटीत अत्याधुनिक स्वीपिंग मशीन प्रायोगिक तत्वावरती घेण्यात आले असून सदर मशीनद्वारे स्वच्छता केली जाणार आहे. या अत्याधुनिक स्वीपिंग मशीनचं लोकार्पण अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या हस्ते करण्यात आलंय. महानगरपालिकेत रस्ते सफाईसाठी स्वीपिंग मशीन वापरून शहरात रस्ते साफ केले जातात. त्याच धर्तीवरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथे मोकळ्या जागा रस्ते सफाईसाठी स्वीपिंग मशीन आणली आहे. शनिवारी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या स्वच्छता उपक्रमाचा शुभारंभ प्रसंगी उपअधिष्ठाता डॉक्टर सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक सुचिता जोशी, विभाग प्रमुख डॉक्टर MB लिंगायत, डॉक्टर अविनाश लांब उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. माजी विद्यार्थ्याचा शिक्षकावरती चाकू हल्ला, लिटिल फ्लॉवर शाळेतील धक्कादायक घटना, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल. तर शहर पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्य करण्याचं मनपाचं आवाहन. महापालिकेच्या वतीने पथ विक्रेता निवडणूक तयारी पूर्ण. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ATN न्यूज.